आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी समोर नवं आव्हान निर्माण झालेलं आहे। जागा वाटपावरून तिढा निर्माण होणार असल्याचं स्पष्ट झाल्यानं सर्वच राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे। धाराशिव जिल्ह्यात तर विचित्र स्थिती निर्माण झाली आहे। पाहूया त्याविषयीचा आमचा हा विशेष पॉलिटिकल रिपोर्ट। महायुती आणि मविया समदुःखी, शिवसेनेच्या जागेवर भाजपचा दावा, ठाकरे गटाच्या जागेवर काँग्रेस आग्रही, तिढ्यामुळे महायुती आणि आघाडीत चिंता। धाराशिव लोकसभेच्या जागेवरून आत्तापासूनच वाद निर्माण झालाय। महायुतीत शिवसेना आणि भाजप एकमेकांसमोर उभे ठाकलेत। दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही लोकसभेच्या जागेवरून वाद पेटलाय। राष्ट्रवादी काँग्रेस लढवत असलेल्या लोकसभेच्या जागेवर काँग्रेसने दावा केलाय। आमची प्रमुख मागणी आहे की आमचे या मतदारसंघाचे नेते आदरणीय बसवराजजी पाटील साहेब हे या लोकसभा लढण्यास इच्छुक आहेत। तर तशी मागणी आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्या आढावा बैठकीमध्ये केलेली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मागणीला पाठिंबा दिलाय। धाराशिव लोकसभा मतदारसंघात 10 ते 11 वेळेला काँग्रेसचा खासदार निवडून आला होता, याची आठवण पटोलेंनी करून दिली। आम्ही जवळपास 48 जागांचा आढावा काँग्रेस कमिटीने महाराष्ट्रामध्ये घेतलेला आहे। ज्या जागा जिथं ज्या मेरिट आहे, कार्यकर्त्यांचं हिंमत आहे आणि लोकांचा कौल ज्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या ज्या पक्षाला असेल त्या पक्षाला ती मेरिटच्या आधारावर जागा जाव्यात, ही भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे। धाराशिवमध्ये कशावरून हा तिढा निर्माण झालाय ते पाहूयात। आघाडीमध्ये धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, मात्र डॉक्टर पद्मसिंह पाटील कुटुंबानं भाजपमध्ये प्रवेश केलाय। परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आश्वासक चेहरा राहिलेला नाही आणि म्हणून काँग्रेसने ही संधी साधण्याची तयारी केली आहे। थेट लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसनं एकदा तर शिवसेनेनं दोनदा विजय मिळवलेला आहे। दुसरीकडे ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे पुन्हा खासदारकी करता इच्छुक आहेत। त्यातच काँग्रेसनं लोकसभेच्या जागेवर दावा केलाय, मात्र कार्यकर्त्यांनी मागणी करणं यात काहीच गैर नसल्याचं निंबाळकर यांनी सांगितलं। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याविषयी जो निर्णय घेतील तो मान्य राहील, असंही ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केलंय। आमचे नेते सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जो निर्णय देतील आणि जो आदेश देतील ते आमच्यासाठी शिरसावंदे असेल आणि साहेब जो निर्णय देतील त्या पद्धतीने आम्ही काम लागू। लोकसभा निवडणुकीला आता वर्षभरापेक्षाही कमी कालावधी उरलाय। त्यातच महायुती असो किंवा महाविकास आघाडी, त्यातल्या सगळ्याच घटक पक्षांनी एकमेकांच्या जागांवर दावे करायला सुरुवात केली आहे। परिणामी जागा वाटपाचा मुद्दा कळीचा ठरणार असल्याचं स्पष्ट झालंय। धाराशिवहून बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।